आळंदी हे गाव फक्त एक ठिकाण नाही, तर हे आहे श्रद्धा आणि विश्वासाचं ठिकाण, म्हणजे आपल्या देवाची आळंदी आहे. आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे असलेले ठिकाण वारकरी संप्रदायात आळंदीला अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करते. या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जात असतात. इथे एवढे भक्तिमय वातावरण झाले आहे, इथे आल्यावर आपल्याला खरंच चिंतामुक्त होऊन गेल्याशिवाय राहत नाही. ही अजानबागची छाया मन प्रसन्न करणारी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आलो आहे देवाच्या आळंदीमध्ये, म्हणजेच आपल्या माऊलींच्या दर्शनासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी संपूर्ण आळंदी दर्शन दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आळंदीत पाऊल ठेवताच मनाची असीम शांतता, चैतन्य आणि माऊलींच्या उपस्थितीचा विलक्षण अनुभव इथे मिळतो. सांसारिक चिंता विरघळून भक्तीचा आनंद इथे आल्यावर मिळतो. मित्रांनो, हे आहे माऊलींच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेली हैबत बाबांची पायरी वारकरी संप्रदायात अतिशय पवित्र मानली जाते. वारकरी पालखी सोहळ्याचे प्रमुख जनक हैबत बाबा होते. इथे दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यावर आपल्याला समोरच माऊलींचे मुख्य मंदिर बघायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1275च्या सुमारास पैठणजवळ आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते. निवृत्तीनाथ आणि सोपान त्यांचे भाऊ होते, तर मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. मुख्य मंदिरासमोर डाव्या बाजूला आपल्याला मारुतीचे मंदिर, तर उजव्या बाजूलाच गरुड देवाची मूर्ती बघायला मिळते. त्या बाजूलाच आपल्याला आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. ती पालखी आपल्याला बघायला मिळते. श्री गुरु हैबत बाबा हे माऊलींचे मोठे भक्त होते. आषाढी वारी पालखी सोहळ्याची सुरुवात त्यांच्यात पायरी पूजनाने होत असते. इथे सुद्धा आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. मित्रांनो, इथे आता आपण दर्शन घेऊन पुढे जात आहोत. आपल्याला जाताना संत श्री एकनाथ महाराजांचा पार बघायला मिळतो. हे माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराजवळच माऊलींच्या आळंदीतील नाथपार मंदिराचे लोकार्पण असलेले अतिशय पवित्र व ऐतिहासिक स्थान आहे. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण मुख्य मंदिरात दर्शनासाठी जात आहोत, परंतु आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे तुम्हाला आतील मी दर्शन दाखवू शकत नाही. मित्रांनो, हे आहे माऊलींचे मुख्य मंदिर, तुम्ही बघू शकतात. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला इथे तुम्ही थोडा वेळ बसून इथला भक्तिमय झालेला वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात. त्या बाजूलाच आपल्याला महाप्रसाद छत्रालय आहे, इथे तुम्ही जेवण करू शकतात. मंदिराच्या मागच्या बाजूला मोठी पिंपळाचे वृक्ष आपल्याला बघायला मिळते, तुम्ही बघू शकतात. तसेच त्या बाजूलाच आपल्याला सिद्धेश्वराचे मुख्य मंदिर बघायला मिळते. इथे सुद्धा आपण दर्शन करूया. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मित्रांनो, माऊली म्हणतात, विठ्ठलाचे सुंदर रूप डोळे भरून पाहिल्यावर मला अथांग सुख मिळाले. विटेवर उभा असलेला तो विठ्ठल, तो माधव किती सुंदर आहे. अनेक जन्मांच्या पुण्याची पुण्याई पाठीशी होती, म्हणूनच मला या विठ्ठलाची गोडी लागली. तसेच या भक्तांना माऊली आणि विठ्ठलाची गोडी लागल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मित्रांनो, आता आपण मुक्ताबाई मंदिराच्या इथे आलो आहोत. इथे आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, माऊलींनी आपल्या सर्वांसाठी पसायदान लिहिले. पसायदान ही संत ज्ञानेश्वरांनी रचलेले एक जगप्रसिद्ध वैशिक प्रार्थना आहे. हे 9 ओव्यांचे स्तवन ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी येते. यामध्ये माऊलींनी ईश्वराजवळ संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, शांततेसाठी आणि सर्व जीवांमध्ये सलोख निर्माण होण्यासाठी प्रार्थना केली आहे. एवढे मोठे मोलाचे योगदान आपल्यासाठी माऊलींनी केले आहे. मित्रांनो, या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून माऊलींच्या जीवनावर आधारित सर्व काही दर्शवलेले आहे, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, मंदिर परिसरात येण्यासाठी आपल्याला 3 प्रवेशद्वार बघायला मिळतात, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, आता आपण इथून पुढे जात आहोत. मंदिराचा संपूर्ण परिसर हा गजबजलेला असला तरीही इथे आपल्याला शांतता बघायला मिळते. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. मित्रांनो, हे आळंदीतील सिद्धेश्वर मंदिराच्या व समाधी मंदिराच्या परिसरातील अतिप्राचीन अजान वृक्ष आहे. आख्यायिकानुसार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हातातील काठी समाधीच्या वेळी बाजूला ठेवली होती व त्यातूनच हा पवित्र वृक्ष निर्माण झाले. या झाडाखाली बसून भाविक ज्ञानेश्वरी व इतर ग्रंथाचे पारायण करत असतात. तसेच याचे गुणधर्म सुद्धा आहेत. या वृक्षाला योगवल्ली, दातरंग किंवा खंडूचक्का असे म्हटले जाते. यावर आधारित संत नामदेव आणि संत जनाबाईंचे अभंग वारकरी परंपरेत गायले जातात. इथे आल्यावर खरंच मन प्रसन्न झाले आहे. आता आपण अजानबाग पासून पुढे आलो आहोत. समोरच आपल्याला मोठ्या स्क्रीनवर माऊलींच्या संजीवन समाधीचे लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे. तिथे तुम्ही दर्शन करू शकतात.
मित्रांनो, मुख्य मंदिरासमोरच आपल्याला सुवर्ण पिंपळ बघायला मिळते. याला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्री रुक्मिणी देवी यांनी आपल्या पतीच्या संन्यास आश्रमाच्या त्यागामुळे उद्भवलेल्या दुःखातून या पिंपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. अशा या पिंपळाच्या झाडाचे दर्शन आज करूया. तसेच त्यांच्या बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी आहे, इथे आपण दर्शन करूया. मित्रांनो, आता आपल्या इथले संपूर्ण दर्शन झालेले आहे. आता आपण बाहेरच्या बाजूला असलेली माई इंद्रायणी घाटाकडे जात आहोत. मित्रांनो, इंद्रायणी नदी घाटावर आल्यावर आपल्याला हा गरुड खांब म्हणजेच गरुड स्तंभ बघायला मिळतो. मित्रांनो, समोरच आपल्याला माई इंद्रायणी नदीचे स्मरणीय दृश्य आपल्याला बघायला मिळते, तुम्ही बघू शकतात. तसेच समोर आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर सुद्धा बघायला मिळते. तर मित्रांनो, आपल्या इथे संपूर्ण दर्शन झालेले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला संपूर्ण आळंदी दर्शन बघायचं असेल तर आपल्या आळंदी दर्शन हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये.